तुम्हाला हा टॉपिक टाकलेला आहे. थोडंसं तुम्हाला अगोदरच माहिती भेटावी, पत्ते काय असतात, कसे असतात, त्याच्यामध्ये कोणते कोणते रंग कलर असतात ओके, आणि ते कशी खेळायचे असतात हे नाही शिकवलं. आता त्या पत्त्यांचं ओळख इंट्रोडक्शन म्हणजे तुमच्यासाठी पहिला वर्ग पत्ते खेळण्यासाठीचा. एक पत्ते असतात ते आणि खेळतात हे माहिती करून देणं हे महाराष्ट्र शासनाचं कर्तव्य होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी एक टॉपिकच तुम्हाला सेपरेट ओके दिले आहे आणि ते शिकून तुम्ही कोणातरी चांगल्या मार्गाला लागावं असा एक उद्देश त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा असेल. असू द्या. तर आपण जे काही दिलं आपण फक्त त्याची ओळख करून घेणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. म्हणून आपण त्याची ओळख त्या ठिकाणी करून घेत आहोत ओके. तर कार्ड्स, तर 52 कार्ड्सला वन पॅक म्हणतात. कशाला? 52 कार्ड्सला वन पॅक ओके. कितीचा बनतो वन पॅक? कॅरेट म्हणता घेत आपण मुलांच्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याला माहिती आहे का? खेळणारे लोक कॅरेट करण्यासाठी आणि 1 कॅरेट 2 कॅरेट किती कॅरेटचा डाव आहे म्हणतात ओके, म्हणजे किती पॅकचा कार्ड आहे डाव आहे ओके. 2 कार्डचा आहे. जास्त माणसाला असं जर 4 कॅरेटमध्ये खेळावं लागते 4 त्याच्यामध्ये तेच त्यांच्या प्रकारचा 2 4 अशा प्रकारचं कॅरेट म्हणजे या 52 कार्डला 1 कॅरेट म्हणतात त्यांनी. तर आपण याला काय म्हणतो ठिकाणी? वन पॅक. काय म्हणतो ठिकाणी? वन पॅक. म्हणजे ठिकाणी आपण 52 कार्ड्स घेणार. या 52 कार्ड्सचे आपण 2 प्रकार करणार. किती? 2. एक रेड कार्ड्स 52 लाल पत्ते म्हणतो याला आपण. त्यानंतर ब्लॅक कार्ड्स काळी पत्ती. काय म्हणायचं ठिकाणी? तर ही सुद्धा 26 दोन्ही मिनिमम असतात बरोबर आणि ही 26 ओके. बरं, तुमच्याकडे 52 कार्ड होते. त्या 52 कार्डचे आपण 2 प्रकार केले ओके. एक रेड आणि दुसरा ब्लॅक कार्ड्स ओके. तर आता पुन्हा याचे आपण 2 प्रकार करणार आहोत ओके. किती प्रकार? 2 प्रकार. हार्ट ओके. दिल म्हणतो आपण. काय म्हणतो ठिकाणी? दिल म्हणजे 13 कार्ड्स असतात आणि डायमंड ओके. बदाम म्हणतो आपण. काय म्हणतो ठिकाणी? बदाम. तर हे 13 कार्ड्स असतात आणि सेम याच्यावरती ह्याचे 2 प्रकार करतो आपण ओके. याच्यामध्ये स्पेड 13 कार्ड्स, त्यानंतर क्लब 13 कार्ड्स. तुमच्या पुस्तकामध्ये चित्र वगैरे छानसं काढून दाखवलंय. त्याचा चांगला दर्शन तुम्ही पुस्तकामधून घेऊ शकता. त्याच्याबद्दल काही अडचण नाही आणि चांगल्या प्रकारचं तुम्ही अशा खेळू शकता ओके. 13 कार्ड्स आहे. मग आता ह्या 13 कार्ड्सला हे जे काही 13 कार्ड्स एक गोष्ट बनावी 13 कार्ड्सला 1 स्वीट म्हणतात. काय म्हणतात ठिकाणी? 1 स्वीट्स. किती? 1 स्वीट्स ओके. तर याच्यामध्ये एकूण ह्या 1 पॅक मध्ये रेड कार्ड्स किती आहेत मग? 26. ब्लॅक कार्ड्स 26 ओके. त्यानंतर हार्ड कार्ड्स किती आहेत? 13. डायमंड्स कार्ड 13 ओके. स्पेड कार्ड 13. क्लब कार्ड्स 13 ओके. असे म्हणजे 13 आहेत. आता ह्याच्यामध्ये आता हे 13 जे कार्ड्स आहेत याचं इंट्रोडक्शन ओके. हे ज्या ठिकाणी याचं इंट्रोडक्शन याच्यामध्ये 10 कार्ड जे आहेत 1 2 3 4 5 6 अप टू 10 किती? अप टू 10 नंबरिंग कार्ड्स आहेत
त्याच्यावर फक्त नंबर आहे तुम्हाला, नंबरिंग कार्ड्स. बरं, 10 नंबरिंग कार्ड्स केली. आता किती उरले मग? 3 उरले. ओके, मग या 3 मधला एक असतो 1 जॅक, त्यानंतर दुसरा असतो ठिकाणी किंग, 1च लिहावं लागेल ना, 1 किंग अँड 1 क्वीन. ओके, ह्याला गुलाम म्हणतात, जॅकला, किंगला बादशाह म्हणतात, बरोबर आहे ना, आणि क्वीनला राणी म्हणतात. ओके, मग झाले का 13 कार्ड्स. आणि ह्या 3 कार्डला फेस कार्ड म्हणतात. कोणते कार्ड या ठिकाणी? फेस कार्ड. ओके, किती ह्याला चित्रपत्ती म्हणतात. काही ठिकाणी याच्यावर चित्र असते, राणीचं, राजाचं आणि गुलामाचं. ओके, तर अशा एकूण याच्यावरती 3 फेस कार्ड. आता या ठिकाणी एक स्वीट बद्दल आपण माहिती घेतली. काय याबद्दल या ठिकाणी? 1 स्वीट. 1 स्वीट मध्ये 10 काय या ठिकाणी? नंबरिंग कार्ड्स, आणि 3 कार्ड्स काय ठिकाणी? फेस कार्ड आहे. ओके, त्यानंतर आता सिमिलरली डायमंड मध्ये काय असणार या ठिकाणी? 10 नंबरिंग कार्ड्स अँड 1 जॅक, 1 किंग आणि 1 क्वीन. ओके, मग सिमिलरली इकडे सुद्धा तेच स्पीड मध्ये 10 नंबरिंग कार्ड्स, 1 जॅक, 1 किंग आणि 1 क्वीन. ओके, त्यानंतर क्लब कार्ड्स मध्ये सुद्धा ओके काय ठिकाणी 10 नंबरिंग कार्ड्स 1 ते 1 ते 10 पर्यंत. ओके, तर आणि 3 काय ठिकाणी जॅक, क्वीन, किंग. ओके, आता मला सांगायचं म्हणजे फक्त या पॅक मध्ये ओनली नंबरिंग कार्ड्स किती आहेत? 40 आहेत, बरोबर आहे ना. आणि ओनली फेस कार्ड 12 आहेत. एका स्वीट मध्ये 3 आहेत. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी याच्यामध्ये नंबरिंग कार्ड्स या ठिकाणी 40 टोटल याच्या पॅक मध्ये, आणि फेस कार्ड आहे या ठिकाणी 12. ओके, असं म्हणा ठिकाणी 12 फेस कार्ड इन द वन ऑफ द पॅक अँड 14 नंबरिंग कार्ड्स. ओके, आता तुम्हाला जर फक्त रेड फेस कार्ड विचारले तर 6 येणार, ब्लॅक फेस कार्ड विचारले तर काय येणार ठिकाणी? 6 येणार. ओके, रेड नंबरिंग कार्ड्स विचारले तर 20, ब्लॅक नंबरिंग कार्ड्स विचारले तर 20. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला भरपूर या ठिकाणी माहिती असेच टोटल जसं मी लिहिले 10 नंबरिंग कार्ड्स, इथं पण 10 नंबरिंग कार्ड्स, इथं पण 10 नंबरिंग कार्ड्स, इथं पण 10 नंबरिंग कार्ड्स. मग उरले 3 वरचे जॅक, किंग, क्वीन. ओके, इथं पण जॅक, क्वीन, किंग. ओके, तर म्हणजे बादशाह, राणी, गुलाम किंवा अशा प्रकारचं, किंवा गुलाम, बादशाह, राणी. ओके, हे तुम्हाला पाहता येते, ज्याला चित्र पत्ता म्हणतात. त्या ठिकाणी चित्र असणारा पत्ता या ठिकाणी तुम्हाला पाहता येते. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणी सीबीएसई बोर्ड वगैरे शिकवलं केलं तुम्ही, ओके, तर तिथलं पुस्तक सोडा, तिथं एक नंबरिंग कार्ड्स कमी होतो आणि एक फेस कार्ड वाढतो. काय ठिकाणी एक नंबरिंग कार्ड्स कमी होतो. हा जो काही 1 आहे, 1 ला ते असं ऍस न दाखवतात. कशाला ठिकाणी? ऍस, आणि याला ऍस कार्ड म्हणतात. ओके, याला पण ते चित्रपत्ता समजतात. ओके, पण आपल्या महाराष्ट्राच्या बोर्डामध्ये, आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मले, आपण महाराष्ट्राचे कर्तृत्ववान व्यक्ती, त्या पहिल्या नंबरला ठिकाणी आपण ऍस कार्ड पकडणार नाही, त्याला चित्र कागद म्हणणार नाहीये. ओके, आपण या फक्त तिघांनाच म्हणतो. म्हणजेच त्यांचा एका स्वीट मध्ये 4 येणार कोणते? फेस कार्ड, आणि 9 येणार नंबरिंग कार्ड्स. ओके, पण त्यांचं गणित थोडंसं अलग बदलून जाते. कोणाचं? सीबीएसई वाल्यांचं. सीबीएसईच्या बुक मध्ये जाऊन जर तुम्ही पाहिला तर तिथल्या ठिकाणी थोडक्या ठिकाणी सगळं काही तुम्हाला चेंज झाल्याच्या ठिकाणी पाहायला भेटते. ओके, ठीक आहे. तर आपण कॉइन, त्यानंतर डॅश आणि कार्ड्स या तिघांबद्दलची माहिती घेतली. आता बघूया ठिकाणी आपण हे जे काही आउटकम आहे, ह्या आउटकमला एकत्र कशा प्रकारचं जमा करायचं, काय या ठिकाणी एकत्र कशा प्रकारच्या ठिकाणी जमा करायचं, आणि एकत्र जमा करण्याच्या गोष्टीला ओके त्या ठिकाणी
सॅम्पल स्पेस म्हणतात. काय ठिकाणी सॅम्पल स्पेस. नमुना अवकाश सॅम्पल स्पेस. द सेट ऑफ रँडमली आउटकम्स ऑफ एक्सपेरिमेंट, जे काय करतो आपण कंटिन्यू काढण्याच्या क्रियेला, म्हणजे सेट ऑफ आउटकम्स एक्सपेरिमेंट, सेट ऑफ outcomes called sample स्पेस. जे काय पाठीमाग आपण आउटकम्स काढले त्यांना काय करायचं ठिकाणी संचामध्ये लिहायचं, एकत्र लिहायचं काय काय घडू शकते त्यांना एका संचामध्ये दाखवून काय म्हणायचं ठिकाणी त्याला सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस इज डिनोटेड ॲज sample space is denoted as capital S, काय ना capital S or ओमेगा. ओमेगा नाव ऐकलं का कधी? फिजिक्स मध्ये असतं बघा, करंट वगैरे दाखवण्यासाठी ओम्स म्हणतो आपण त्याला. इथं आपण काय भेटेल त्याला ओमेगा. किसका मेगा? ओमेगा. ओमेगा. ओके. तर याच्यानं इंडिकेट करतात सॅम्पल स्पेस इज डिनोटेड ॲज अ कॅपिटल एस ऑर ओमेगा. याच्या ठिकाणी आपला सॅम्पल स्पेस या ठिकाणी काढायचं आहे. सॅम्पल स्पेस म्हणजे काहीच नाही, जेवढे काही तुम्ही आता पाहिला पाठीमागं आउटकम्स त्यांना एखाद्या संचामध्ये एकत्र जमा करायचं. काय करायचं ठिकाणी एकत्र जमा करायचं, दुसरं काही या ठिकाणी तुम्हाला पाहायचं नाहीये. ओके. तर बाकीचं पद्यांचं वगैरे तर काही टेन्शनच नाही. आपण कॉइनचं आणि डायचं ठिकाणी पाहूया आणि बाकीचं नंतर तुम्हाला जे नाही ते शिकवता येते हळूहळू. समजा क्वेश्चन तयार केला आपण. इफ one coin be tossed, then find the sample space. Okay. वन पॉइंट टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस तर काय सांगेन तुम्हाला. सॅम्पल स्पेस कशात दाखवतो तुम्हाला माहिती आहे, एस किंवा ओमेगा तुमच्या मनावर. तर आपल्याला मला माहिती आहे गॅरंटी जास्त मुलं आपले एसनच दाखवतील, ओमेगानं फार जण कमी दाखवतील त्याच्यात काय अवघड नाही, पण एसनच दाखवतील. तुम्हाला माहित आहे जर वन पॉइंट टॉस केलं तर काय भेटतो, एक तर एच भेटतो नाहीतर टी भेटतो. बरोबर आहे ना. मग नंबर ऑफ एस किती आली या ठिकाणी मग 2 आले. त्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन घेतला. समजा इफ 2 coin be tossed, then find the sample space. तर नमुना अवकाश ठिकाणी काढायचा तुम्हाला. S इज इक्वल टू 2 कॉइन एकदाच केलं म्हणजे 2 सॅम्पल पॉईंट एकदाच घालतो तुम्हाला. H दोन्ही एचएस पडतील किंवा ब्रॅकेट नाही केलं तरी चालते. H कंटिन्यू नंतर H T
किंवा TH किंवा TT. ठीक आहे, अशा प्रकारचे ठिकाणी तुम्हाला सॅम्पल स्पेस तयार करता आलं पाहिजे. कंटिन्यू याच्यावरच आपण इफ 3 कॉइन बी टॉस, काय केलं ठिकाणी आपण 3 कॉइन टॉस केले, दॅन फाइंड द सॅम्पल स्पेस. यस इज इक्वल टू, आता 3 घ्यायचं आपला, इथं नंबर ऑफ एस किती घ्यायचं राहून गेलं ना, किती आले ना 4 आहे का, 1 2 3 4. आता 3 कॉइन केलं म्हणजे एका फेसवर 3 पॉईंट येणार आपले, एच एच एच. ओके, त्यानंतर एच एच टी, त्यानंतर एच टी एच. ओके, त्यानंतर एच टी टी. ओके, त्यानंतर टी एच एच, त्यानंतर टी एच टी, त्यानंतर टी टी एच, त्यानंतर टी टी टी. ओके, मग नंबर ऑफ एस जर काढला आपण ठिकाणी, याच्यापेक्षा व्यतिरिक्त कोणते पडू शकतात का कंडिशन नाही. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला 8 भेटत. ओके, 2 4 8 16 अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी भेटत जाईल. नंतर जर 4 जर टॉस केला तुम्ही, पण जास्त एवढे करून बसण्यासाठी आपल्याकडं वेळ नाही. ओके, तरी थोडक्यात आपण काय पाहिल्या ठिकाणी कॉइनचं पाहिलं, आपण डायचं पण पाहूया थोडक्यात. If one dice throw, then find the sample space. Okay, S is equal to 1 डायस थ्रो केलं तर काहीच अडचण नाही आपला. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, मग नंबर ऑफ एस सुद्धा येणार ठिकाणी आपला 6. पण हा जर क्वेश्चन जर असा विचारला आपला, इफ 2 डाय म्हणा किंवा डायस म्हणा कॅन थ्रो, दॅन find the sample space. त्या ठिकाणी 2 जर आपण थ्रो केले तर आपल्या ठिकाणी सॅम्पल बेस तयार करायला सांगितले. मग यस इज इक्वल टू, तर काय असतं या ठिकाणी 6 लाईन करतो आपण. पहिल्या 1 1 पडत दोघांचा, किंवा 1 2 पडत, किंवा 1 3 पडत, किंवा 1 4, किंवा 1 5, किंवा 1 6. त्यानंतर 2 1 पडत, किंवा 2 2 पडत, किंवा 2 3 पडत, किंवा 2 4 पडत, किंवा 2 5 पडत, किंवा 2 6 पडत. त्यानंतर 3 1 पडत, किंवा 3 2 पडत, किंवा 3 3 पडत,
किंवा 3 4 पडल किंवा 3 5 पडल किंवा 3 6 पडल, 4 1 पडल किंवा 4 2 पडल किंवा 4 3 पडल, 4 4 पडल किंवा 4 5 पडल किंवा 4 6 पडल, त्यानंतर 5 1 पडल किंवा 5 2 पडल किंवा 5 3 पडल किंवा 5 4 पडल किंवा 5 5 पडल किंवा 5 6 पडल, त्यानंतर 6 1 येईल किंवा 6 2 येईल किंवा 6 3 येईल किंवा 6 4 येईल किंवा 6 5 येईल, लास्टला 6 6 पण पडू शकते. नंबर ऑफ यस आपल्या ठिकाणी 36 आपल्या ठिकाणी भेटतात. याला अपर सरफेस म्हणतात पडणारे, आणि हा एवढ्याला एक सॅम्पल पॉईंट झाला. काय झालं ठिकाणी एवढ्याला एक सॅम्पल पॉईंट, एक ब्रॅकेट जेवढा आहे त्याला एक एक सॅम्पल पॉईंट, म्हणजे एकूण 36 सॅम्पल पॉईंट इथे तुम्हाला पाहायला भेटतात. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला सॅम्पल पेज बी आपण थोडक्यात घेतलेला आहे. काही अडचणी असेल तर आपण सांगू शकतो. तर एकूण सांगायचं एवढंच की या ठिकाणी आपलं प्रॅक्टिस सेट 2 संपलेल्या ठिकाणी 5.1 आणि 5.2 याची सगळं वाचन करून, आणि पेज नंबर 117 वरती एक तुम्हाला टेबल दिला आहे, तो टेबल पण सॅम्पल पॉईंटच्या ठिकाणी पूर्ण करायचा. ओके, आणि हे 2 प्रॅक्टिस सेट. ओके, नंबर 1 प्रॅक्टिस सेट 5.5 आहे, 5.1. नंबर 2 प्रॅक्टिस सेट 5.2 आणि 1 पेज नंबरवरचा जे काही टेबल आहे तो ड्रॉ करायचा आहे. ओके, 117 पेज नंबरवरचा जे काही टेबल आहे तो पूर्ण काढायचा आहे, आणि 2 स्वाध्याय तुम्हाला पाहिजे 5.1 आणि 5.2. याच्यामध्ये अजून काही खतरनाक सॅम्पल पॉईंट वगैरे आपल्याला विचारले जाऊ शकतात, त्याच्याबद्दल अजून माहिती घेऊ. आणि उद्याच्या तास शिकवून आपल्या ठिकाणी इव्हेंट्सला प्रारंभ करणार आहोत. कशाच्या ठिकाणी इव्हेंट्स.